नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला आपण सुरुवात करूयात. संत वाङ्मयातील ज्ञानेश्वरीचा वा श्री तुकाराम महाराजांच्या गाथेचा सप्ताह चालावा किंवा शौर्यदर्शी खेळांचा महोत्सव साजरा होत राहावा किंवा एखादा यज्ञ चालावा तशाच प्रकारचा हा राज्याभिषेक सोहळा रायगडावर चालू होता. आनंदाच्या डोही आनंदाचे तरंग उमटत होते. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू या वचनाची साक्षात अनुभववृष्टी रायगड अनुभवित होता. यज्ञ करणारा यजमान राजा प्राचीन काळी ज्या पद्धतीने 8-10 दिवस व्रतस्थ राहत असे, तसेच महाराज या सप्ताहात अहोरात्र व्रतस्थ राहिले होते. खरं म्हणजे त्यांचं सारं आयुष्यच व्रतस्थ होतं. राज्याभिषेकाचे विधी 2 प्रकारचे. प्रथम विधी अभिषेकाचा, त्यात पंचामृत आणि सर्व गंगोदके अन समुदोदके यांनी अभिषेक. हा अभिषेक म्हणजेच राज्याभिषेक. हा विधी राजवाड्यात आतील भागात मोठ्या दालनात करण्यात येणार होता. या कार्यक्रमाला अष्टप्रधान, राजमंडळातील सरदार आणि राजकुटुंबाचे नातलग उपस्थित राहणार होते. सर्वसामान्य मंडळींना या कार्यक्रमात स्थान अपेक्षित नव्हते, पण अभिषेकानंतर राऱ्यारोहण म्हणजेच सिंहासनारोहण हा विधी तमाम उपस्थितांसाठी खुला राहणार होता. पहाटे सुमारे 3 वाजल्यापासूनच या सोहळ्यास प्रारंभ झाला. वार्धक्याने वाकलेल्या जिजाऊसाहेब हा सर्व सोहळा पाहत होत्या. इलियड या डच प्रतिनिधीने म्हटले आहे की राजाची वयोवृद्ध आई एका जागी बसून हे सर्व पाहत होती. महाराजांच्या, महाराणी साहेबांच्या आणि युवराजांच्या मस्तकावरून जेव्हा भारतातील सप्तगंगांच्या धारा गळगळल्या असतील, तेव्हा महाराजांना काय वाटले असेल? गंगेचं, यमुनेचं, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी यातील एकही नदी स्वराज्यात नव्हती. फक्त गोदावरीचा जन्म त्र्यंबकेश्वरला होत होता. पण ही गंगा कशीबशी नाशिकपर्यंत येते न येते तोच पूर्व दिशेस तिला मोगलाई पारतंत्र्यात प्रवेश करावा लागत होता. महाराजांच्या कानाशेजारून गळगळताना या गंगा राजाला काय म्हणाल्या असतील? का, राजा, तू आम्हाला माहेरी आणलंस रे. खूप आनंद झालाय. पण आमचं सारं जीवन पारतंत्र्यात चाललंय रे. तू आम्हाला मुक्त कधी करणार? हे सारे विचार तुमचे आमचे आहेत, हे खरंच आहे. म्हणजेच या देशाचेही आहेत, हेही खरंच ना? महाराजांनी एकदा रावजी सोमनाथ पत्की या आपल्या अधिकाऱ्याशी बोलताना म्हटलं की सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापाव येतो हा आपला मुलूक पूर्ण स्वतंत्र करावा, अशीच माझी इच्छा आहे. राज्याभिषेकाचा मंत्रतंत्रयुक्त सोहळा पूर्ण झाला आणि महाराज, महाराणी अन युवराज वस्त्रालंकार धारण करून राऱ्यारोहणाकरिता राजसभेकडे जाण्यास सिद्ध झाले. त्यांनी कुलदेवतांना देवघरात नमस्कार केला. वडीलधाऱ्यांना आता नमस्कार करावयाचा. कोण कोण आणि वडीलधारे? बाजी पासलकर, कान्होजी नाईक जेधे, सोनू विश्वनाथ डबीर. आणखीन कोणी? कोण? पण ही सर्व वडीलधारी मंडळी केव्हाच स्वर्गवासी झाली होत्या. पुण्यश्लोक जिजाऊसाहेब. महाराजांनी त्यांना वंदन केले. महाराज पहाटेच्या प्रकाशात अन मशालीच्या उजेडात राजसभेत सिंहासनापाशी आले. पूर्वेकडे तोंड करून सिंहासनापाशी उभे राहिले. बरोबर समोर पूर्वेस 2 किल्ल्यांची शिखरे दूरवर निळ्या आकाशावर दिसत होती. एक होता राजगड, दुसरा होता तोरणा. स्वराज्याचा अगदी प्रारंभ याच 2 गडांच्या अंगाखांद्यावर महाराजांनी केला होता. आग्राभेटीच्या राजकारणापर्यंत महाराजांनी सगळी राजकार्ये, कारस्थाने आणि मोहिमा या राजगडावरूनच केली होती. राजगड शुभलक्षणी ठरला होता. बलाढ्य तर होताच, पण राज्याभिषेक मान मिळत होता. रायगडाला राजधानीचा सन्मान लाथत होता. रायगडाला तो समोरचा राजगड किंचितही हेवादावा न करता महाराजांचा रायगडावरचा सोहळा नगाऱ्यांच्या दणदणाटात आणि तोफाबंदुकांच्या धडधडाटात खळखळून जणू हसत बघत उभा होता. रायगड म्हणजे राजगडचा भाऊच.
मन कसं भरतासारखं असावं. राजगडाचं तसंच होतं. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या असंख्य मावळ्यांना रायगडावरील राज्याभिषेकाला उपस्थित राहता आलं नव्हतं. ते जमणारही नव्हतं. त्यांना आपापल्या जागीच गस्त पहारे करीत उभं राहावं लागणार होतं. कोणीही नियम मोडून रायगडाकडे धावत नव्हता. अन यातच या मावळ्यात असलेलं शिवाजी पण व्यक्त होत नव्हतं काय? विशाल मंदिर उभं राहणे हे महत्त्वाचे. कळस कुणी व्हायचे अन मंदिराच्या पायात कायमचे कुणी राहायचे हा प्रश्न या मावळ्यांच्या दृष्टीने अगदी गौण. राष्ट्रनिर्मिती याच आराधनेतून होत असते. महाराज उभे होते. त्यांच्या उजव्या हाती सोन्याची विष्णूची छोटी मूर्ती होती. दुसऱ्या हाती धनुष्य होते. वेदमंत्र घोष चालू होता. मुहूर्ताची घटका बुडाली आणि कुलोपाध्याय अन अर्धवायू गागाभट्ट यांनी महाराजांना सिंहासनावर आरूढ होण्याची खूण केली. ते आरूढ झाले आणि एकच जयघोष निनादला. महाराज क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय. प्रचंड आनंद कल्लोळ उसळला. फुले, अक्षता, लाह्या, बत्तासे, बिल्वदळे, तुळशीपत्रे इत्यादींची मंगलवृष्टी सतत होत राहिली. वाद्ये आणि तोफा दणाणू लागल्या. कलावंत गाऊ नाचू लागले. चौऱ्या मोर्चेले सिंहासनाशेजारी झळाळू लागले. भगवे झेंडे आणि राजचिन्हे डोलू लागली. सार्वभौमत्वाचा दिमाखात छत्र झगमगत होते. हा सोहळा पाहताना राजमाता जिजाऊसाहेबांना काय वाटलं असेल ते कोणत्या शब्दात सांगायचं. इथे सरस्वती आणि बृहस्पतीही अवाक होतात. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टाहास. आपल्याच एका मनाला वाटतंय की हा सोहळा बघावयास प्रत्यक्ष शहाजीराजे महाराज साहेब यावेळी हवे होते. पण लगेच सावध होणारे दुसरे मन म्हणते, नाही रे वेड्या, जर शहाजीराजे यावेळी असते तर शिवाजी महाराजांनी तीर्थरूप शहाजीराजांना आणि तीर्थरूप सकल सौभाग्यसंपन्न जिजाऊसाहेबांनाच हा राज्याभिषेक केला असता अन त्यांच्या मस्तकावर छत्र धरले असते. चौऱ्या मोर्चेले ढाळले असते. शहाजीराजे नव्हते म्हणूनच तर महाराजांना स्वतःला छत्रपती व्हावं लागलं ना. महाराज नंतर मिरवणुकीने हत्तीवरून देवदर्शनास गेले. परतल्यावर त्यांनी आऊसाहेबांना वंदन केले अन म्हणाले, आऊसाहेब, हे सर्व तुमच्या आशीर्वादानेच प्राप्त झाले आणि सार्वभौम छत्रपती शिवाजीराजा आईशेजारी बसला. आता त्याचे तेच एकमेव आराध्य दैवत उरले होते.